राम राम मंडळी. नमस्कार मित्र हो. आपण माग एक इकॉनॉमिक सिरीज सुरू केली होती, म्हणजे काही कारणास्तव ती मागे पडली. परंतु तुम्हाला माहिती आहे की आता एक UPSC ची परीक्षा आहे. कधी EPFO नावाची, आणि ती आहे जवळपास 9 मे, बरोबर. आणि जी सिव्हिल सर्व्हिसची एक्झाम आहे ती आहे आपली जवळपास 27 जूनला, बरोबर. आता इकॉनॉमिक्स हा विषय अत्यंत महत्वाचा आहे. जनरली आपण इकॉनॉमिक्स साठी कुठलं पुस्तक वाचतो हे जे तुम्हाला दिलेलंच आहे, मी की श्रीराम आयचं एक पुस्तक आहे, अत्यंत महत्वाचं आहे. सोबतच सर्वे त्या वर्षीचा, आणि सर्वे प्लस बजेट. बस एवढं केलं की तुमचं जवळपास इकॉनॉमी हा सेक्शन कव्हर होतो, आणि जनरल तुमचे जे एक करंट अफेअर्स जे असतात ते करंट अफेअर्स त्या त्या वर्षाचे करून घेत असतो. म्हणजे आपण आता इकॉनॉमिक्स सिरीज सुरू करायची होती आपल्याला. जनरली आपण श्रीराम IAS मधनं जे बेसिक टॉपिक्स, ज्याच्यामुळं आपल्याला, कारण जोपर्यंत आपल्याला एक बेसिक कळणार नाही तोपर्यंत आपल्याला सर्वे समजणार नाही. इकॉनॉमिक्स साठी जो असतो तो, आणि सर्वे नाही समजला तर प्रश्न समजणार नाही, प्रश्न नाही समजले तर मग तो सोडूनच द्यायचं. म्हणजे सो आपण जंप घेणार आहे. अत्यंत महत्वाच्या बेसिक कॉन्सेप्ट आणि त्या शॉर्ट मध्ये डिस्कस करूयात आपण, कारण आपल्याला लवकरात लवकर हे पुस्तक संपवायचे, कारण आपल्याला सर्वेचा अभ्यास डिटेल करणं अपेक्षित आहे. आणि जर तुम्ही पटकन पुस्तक घेतलं नसेल विकत तर श्रीराम आयचं पुस्तक घ्या. जर ते नसेल घेतलं कोणी तर एक कोळंबे सरांचं पुस्तक येतं ते घ्या, किंवा मग दीपस्तंभ पब्लिकेशनचं पुस्तक येतं इकॉनॉमिक्सचं, तुम्ही तेही घ्यायला काही हरकत नाहीये. म्हणजे सो चला पुढे जाऊयात. हा, आता सगळ्यात पहिली कॉन्सेप्ट आहे आपली म्हणजे GDP. आता जीडीपीचा लॉंग फॉर्म आहे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. बर, काय आहे बरं जीडीपी? तर लक्षात घ्या की जणू आता तुम्हाला माहित आहे की आपल्या देशामध्ये आपण हजारो लाखो प्रकारच्या वस्तू उत्पादन करतो त्याचं, किंवा मग आपण तर बहुतांशी गोष्टी त्याचे वापरतो. म्हणजे मोबाईल वापरतो, चष्मा वापरतो, लॅपटॉप वापरतो, पेन वापरतो, लाईट वापरतो, सगळ्याच गोष्टी आहेत ना. सो भारतात ज्या कुठल्या वस्तू बनतात, वस्तू म्हणजे कुठली गोष्ट तुम्ही सांगा की ज्याला आपण टच करू शकतो किंवा जे कोणाला दाखवू शकतो, ते झाली तुमची गुड्स. त्याला काय म्हणतो आपण? गुड्स. गुड्स म्हणजे तुमची वस्तू, बरोबर. येस, वस्तू. आता भारतात बनवल्या जाणाऱ्या सगळ्या वस्तू, बरोबर, ह्या इथं बोललो आपण ते, आणि सेवा. आता सेवा म्हणजे सर्व्हिस. आता सेवा कुठल्या आहेत? जसं मी तुम्हाला शिकवतो, ही सेवा झाली. आता यातनं मला जर पैसा मिळत असेल तर त्याचं जे मूल्य आहे, बरोबर, म्हणजे जेवढे मला पैसे भेटत असतील, आता तर सध्या काहीच भेटत नाही युट्यूबवरून, मात्र जर मला पैसे मिळणार असतील तर मग त्या सर्व्हिसचा जो फायदा आहे किंवा त्या सर्व्हिसची जी किंमत आहे, म्हणजे ती किंमत जीडीपी मध्ये मोजल्या जाऊ शकते. सो तुम्ही कुठे हॉटेलमध्ये गेलात, तिथं राहिली रात्रभर, तुम्ही त्या हॉटेलला जे पे करता त्या हॉटेल मालकाला किंवा मॅनेजरला, ती झाली तुमची सर्व्हिस. टीचर तुम्हाला शिकवतात, ते झाली तुमची सर्व्हिस. जेव्हा तुम्ही कुठे ट्रॅव्हलिंगला गेलात आणि ट्रॅव्हलिंगला तिथे जो गाईड असते, तो गाईड तुम्हाला जेव्हा मार्गदर्शन करतो वेगवेगळ्या प्रकारचं, ते झालं सर्व्हिस. डॉक्टरकडे गेलात आणि डॉक्टर तुम्हाला काय करतात तर तुमचं हेल्थ चेकअप करतात, तुम्हाला काही गोळ्या औषध प्रोव्हाइड करतात, ते झालं सर्व्हिस. सो सर्व्हिसचे हजारो प्रकार असू शकतात. म्हणजे तुम्ही कटिंगला गेलेत, कटिंगवाला तुमची कटिंग कोण होतं, ती झाली तुमची सर्व्हिस. सो मग जीडीपी मध्ये काय? जीडीपी म्हणजे एक एक आर्थिक वर्ष, एक इकॉनॉमिक इयर. म्हणजे आता तुम्ही इकॉनॉमिक इयर कुठला आहे भारतात सांगा बरं. म्हणजे भारताचं इकॉनॉमिक इयर आहे जवळपास 1 एप्रिल, जे आता सुरू होईल पुढच्या महिन्यापासून, ते 31 मार्च, बरोबर. हे आपलं इकॉनॉमिक इयर आहे. सो एका इकॉनॉमिक इयर मध्ये, एका आर्थिक वर्षात, भारताच्या चौकटीत किंवा भारताच्या बॉर्डरमध्ये, आता भारत जेवढा मोठा भारत आहे, जर आपला एवढा भारत असेल, यात अंदमान निकोबार पण भारताचाच भाग आहे म्हणून, किंवा इथे जे लक्षद्वीप आहे तेही भारताचा भाग आहे, तर लक्षद्वीप, अंदमान निकोबार आणि उर्वरित सगळ्या भारत यामध्ये ज्या वस्तू आणि सेवा यांचं उत्पादन होत असेल एका वर्षात, आणि उत्पादनच नाही तर त्या उत्पादित केलेल्या सर्व वस्तू आणि सेवांची मार्केट किंमत किंवा अंतिम मूल्य, म्हणजे उदाहरणार्थ समजून घ्या की तुम्ही हा मोबाईल घेतला, हा मोबाईल घेतला तुम्ही 12,000 रुपयाचा, तर मग 12,000 रुपये मोजले जातील. तुम्ही हा चष्मा घेतला 700 रुपयाचा, तुम्ही हा रुमाल घेतला 20 रुपयाचा, अशा कुठल्याही वस्तू, किंवा तुम्ही डॉक्टरकडे गेला, तुम्ही त्यांना 100 रुपये पे केले, तुम्ही कुठं प्रवासाला गेला तिथल्या गाईडला तुम्ही 200 रुपये केले, तुम्ही कटिंग वाल्याला गेला तिथे तुम्ही 70 रुपये केले. सो अशा सगळ्या वस्तू आणि सेवांची जी बाजारू किंमत आहे, अंतिम किंमत आहे, मार्केट किंमत आहे.
त्या सगळ्या वस्तू आणि सेवांची ज्या मार्केट किमती असतील त्याची ऍडिशन करायची आणि त्याची जेवढी ऍडिशन होत असेल ते झालं आपलं जीडीपी. समजतंय तुम्हाला? सो आज भारताचा जीडीपी किती आहे? तर जवळपास तो भारताचा जीडीपी हा $2.8 ट्रिलियन एवढा आहे भारताचा जीडीपी. सो भरपूर मोठा आहे. ते आकड्यात सांगता येत नाही किती येतं म्हणजे. सो तुम्हाला समजलं का? म्हणून जीडीपी स्टँड्स फॉर ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. आणि काय म्हणते ते की द टोटल मॉनिटरी म्हणजे पैशांच्या आधारे ती किंमत कुठल्या सगळ्या फायनल गुड्स अँड सर्व्हिसेसची. आणि कधी फक्त कंट्रीमध्ये आपल्या, कधी इकॉनॉमिक इयर मध्ये. मग आता जर तुम्ही असं मला म्हटलं तर मग दुसरा प्रश्न पटकन तुम्ही समजून घेऊ शकता. म्हणजे मला सांगा की जसं अमेरिका आहे. आता तुम्ही अमेरिकेचा कधी नकाशा बघितला असेल तर अमेरिका कसा आहे? तर अमेरिका छोटस एक एवढा अमेरिका आहे, वरती कॅनडा आहे, नंतर इकडे तुमचा त्याला काय म्हणतात की अमेरिकेच्या खाली मेक्सिको. आता अमेरिकेचा इकडे भाग आहे एक, कुठला आहे तो? अलास्का नावाचा आहे बहुतेक. हा, त्यांचंच राज्य आहे. अमेरिकेच एक इथं कुठले तरी आयलंड्स आहे, आय थॉट हवाई आयलंड्स आहे अमेरिकेचे, ते झाले. सो आता तुम्ही बघा की अमेरिका हा प्रदेश आहे, परंतु ह्या त्याच्या ओव्हरसीज टेरिटरीज आहे. म्हणजे स्वतः लगेच लगेच लागून नाहीत ना, आता कुठेतरी लांब आहेत, म्हणजे कुठेतरी समुद्राला. सो अमेरिकेचा जीडीपी मोजताना ह्या ज्या अलग अलग जी बेटं आहेत अमेरिकेची, तेथील सुद्धा अंतिम वस्तू आणि सेवांची जी किंमत असेल ते सुद्धा मोजल्या जाईल. सो याचा अर्थ असा नाही की बाउंड्री म्हणजे फक्त लागून असलेली बाउंड्री भारताचा वेगळा भाग असेल तर तो नाही. तर अंदमान निकोबार भारतात थोडीच लागून आहे म्हणजे. पण तरी त्यातल्या वस्तू आणि सेवांची जे अंतिम मूल्य आहे ते आपण जीडीपी पकडतोच ना. सो त्याला म्हणतात जीडीपी. ओके, चला पुढे जाऊयात पटकन. आता जीएनपी म्हणजे काय? तो अत्यंत सोपा आहे. जीएनपी आणि जीडीपी जवळपास सारखा आहे. काय आहे? जीएनपी म्हणजे जीडीपी प्लस अशी लोक की जे भारताची आहेत परंतु विदेशात काम करतात आणि तेथे ते पैसा कमावतात आणि तेथून पैसा कमावून ते भारतात पाठवतात. समजलं की नाही? जसं उदाहरणार्थ मिस्टर एक्स इंग्लंडमध्ये, आणि तो इंग्लंडमध्ये दर वर्षाला एक ₹600 कमावतो आणि तो दर वर्षाला 600 पैकी तो ₹200 भारतात पाठवतो. तर मग जीएनपी म्हणजे काय? की जीडीपी प्लस भारतीयांनी पाठवलेले पैसे. समजून घ्या आपण एकच भारतीयांनी पाठवले तर मग ते झाले ₹200 ते मायनस. साहजिकच आहे की जर आपले भारतीय विदेशात जर काम करायला जात असतील तर काही विदेशी लोक भारतात सुद्धा येत असतील. केनियाचे म्हणा, अफगाणिस्तानचे, बांगलादेशचे, म्यानमारचे, अजूनही कुठले कुठले येत असतील. तर जीएनपी म्हणजे काय? तर जीडीपी प्लस असे भारतीय की जे विदेशात आहेत आणि त्यांनी तिथून पाठवलेला पैसा तो ऍड करायचा, प्लस असे विदेशी लोक की जे भारतात राहतात, इथं कुठल्या ना कुठल्या माध्यमातून पैसा कमावतात आणि ते त्यांच्या त्यांच्या देशात पाठवतात. त्याला काय म्हणतो आपण? तर ते तुमचे मायनस करायचे, म्हणजे ते जो कुठलाही असेल तो पैसा. सो आता आपण डेफिनेशन बघून घेऊ काय आहे. तर जीएनपी कॉमनली कॅल्क्युलेटेड म्हणून त्या भरल्या असेल त्या गोष्टी, म्हणजे ज्या कुठल्या आहेत ते कॅल्क्युलेट करतं. नंतर एनी इन्कम अर्न बाय रेसिडेंट्स फ्रॉम ओव्हरसीज इन्व्हेस्टमेंट, म्हणजे जे विदेशात ते जे कमावत असतील ते, म्हणजे उदाहरणार्थ मिस्टर एक्स तिथे कमावतो. सोबत रिलायन्सनं जर अमेरिकेच्या स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक केलेली असेल आणि तिथून त्यांना जे रिटर्न्स येत असतील, नक्कीच ते हा जो 200चा आकडा तो मग फुगून फुगून राहील ना. म्हणजे साहजिकच आहे, ते तिथून त्यांनी पाठवलेले पैसे किंवा तिथून मिळवलेले पैसे ते सगळे, सोबतच असा पैसा की जो फॉरेन रेसिडेंटनं काय केलेला आहे तर कमावलेला आहे, तो काय करायचा? आपल्याला मायनस करायचा. समजतंय तुम्हाला? थोडं सोपं आहे, थोडं जरा किचकट वाटू शकतं कधी कधी माणसाला, तर समजून घ्या की जीडीपी म्हणजे काय? तर भारताच्या टेरिटरीमध्ये अंतिम वस्तू आणि सेवांचं मूल्य, बरोबर, एका वर्षात. तर जीएनपी म्हणजे काय? की भारताची टेरिटरी जो जीडीपी आहे तो जीडीपी तर पकडतोच आपण, सोबत काही विदेशी लोकांनी जर भारतात पैसे कमावले असतील आणि ते इथून पैसे परत पाठवतात, ते मायनस करतो. तर जर काही भारतीय लोकांनी विदेशात कमावलेले पैसे किंवा कुठले गुंतवणुकीच्या माध्यमातून म्हणून किंवा रोजगाराच्या माध्यमातून ते जर पैसे भारतात आले तर ते आपण ऍड करतो कशामध्ये? जनरली आपल्या जीएनपी मध्ये. आता तुम्हाला जर समजलं असेल तर माहित आहे की जीडीपी ही जॉग्राफी रिलेटेड कॉन्सेप्ट आहे. कशी जॉग्राफी आहे? कारण साहजिकच आहे की भारताची जी एक जमीन आहे, जी टेरिटरी आहे, जो भूप्रदेश आहे, त्या भूप्रदेशाच्या चौकटीतच कमावलेले वस्तू आणि सेवांचं अंतिम मूल्य त्याची आपण ऍडिशन करतो. परंतु जीएनपी कसं आहे? तर एक सिटीजन रिलेटेड कॉन्सेप्ट आहे.
कारण काय करतो की विदेशात जे लोकांनी कमावलेलं आहे भारतीय लोकांनी ते सुद्धा आपण ऍड करतो. तर भारतात जे विदेशी लोकांनी कमावलेलं आहे ते आपण सबस्ट्रॅक्ट करतो, मायनस करतो म्हणजे. आणि जर एफडीआय इन्व्हेस्टमेंट झाली, समजून घ्या उदाहरणार्थ असं झालं की ऍपल कंपनीनं भारतात 100 रुपये गुंतवले समजून घ्या, तर साहजिकच आहे की तिने गुंतवले कुठं, भारतात. ते परत गेले का घेऊन नाही, तर मग त्यांनी भारतात गुंतवले म्हणून ते कुठे येईल तर जीडीपी मध्ये येईल. कारण आपण काय म्हटलं की भारताच्या चौकटीत, मग ते श्रीमंत म्हणजे परकीय लोकांनी गुंतवणूक केलेली असो किंवा परकीय लोकांनी म्हणजे विदेशी लोकांनी कमावलेले असो अथवा नसो, जर ते या चौकटीत कमावलेले असतील तर ते जीडीपी मध्ये मोजले जाईल आणि जीएनपी मध्ये तेवढे आपण ते मायनस करतो म्हणजे. चला पुढे जाऊयात. हा तुमचा जीडीपी आणि जीएनपीचा एक मोठा डिफरन्स आहे. ज्यांना आधीच्या 2 स्लाइड्स ज्या मी डिस्कस केल्या ते हे सगळं यात दिलेलं आहे. सो यात काही विशेष असं डिस्कस करायचं नाहीये म्हणजे. चला आता पर कॅपिटा इन्कम, बरेचदा तुम्ही प्रति व्यक्ती उत्पन्न हे कॉन्सेप्ट खूपच वेळा ऐकलेली असेल म्हणजे. बरं, प्रति व्यक्ती उत्पन्न म्हणजे काय, तर भारताचा जेवढा जीडीपी, उदाहरणार्थ मी तुम्हाला काय म्हटलं की $2.8 ट्रिलियन हा भारताचा काय आहे तर जीडीपी आहे. जर भारताला पर कॅपिटा इन्कम काढायचं असेल तर काय करायचं, पर कॅपिटा इन्कम इज इक्वल्स टू भारताचे जेवढा जीडीपी असेल तो, आता इथं आपण तो रिअल जीडीपी पकडतो, रिअल जीडीपी काय ते पुढे कळेल म्हणजे, डिवायडेड बाय भारताची पॉप्युलेशन जे आपली 1.3 काय तर आपली बिलियन आहे म्हणजे. समजलं. सो प्रति व्यक्ती उत्पन्न कसं काढलं जातं की एकूण भारताचा त्या वर्षाचा जीडीपी डिवायडेड बाय भारताची एकूण लोकसंख्या. सो आपण असं म्हणू शकतो की भारताचा जो पर कॅपिटा इन्कम आहे तो दरवर्षी बदलत राहतो म्हणजे. ते कळतच की आपल्याला इथनं म्हणजे. सो तुम्हाला समजलं असेल ही काय आहे. पुढे जाऊयात आपण. आता मार्केट प्राइस आणि फॅक्टर कॉस्ट. जनरली ऍज इट इज तर आजपर्यंत कधी फक्त डायरेक्ट मार्केट प्राइस किंवा डायरेक्ट फॅक्टर कॉस्ट काय असं विचारलेलं नाही, परंतु ते नॅशनल इन्कम ऍट मार्केट प्राइस किंवा नॅशनल इन्कम ऍट फॅक्टर कॉस्ट असं काही त्यांनी विचारलेलं आहे म्हणजे, खास मी युपीएससीला. समजून घेऊ. आता बघा, फॅक्टरचा तुम्ही अर्थ समजून घ्या. फॅक्टर म्हणजे तुम्ही खाली या असं तिथं म्हणा की फॅक्टरी, आणि मार्केट म्हणजे तुम्हाला माहित आहे मार्केट म्हणजे मार्केट. आता फॅक्टर कॉस्ट म्हणजे काय की जेव्हा एखादी वस्तू किंवा सेवा फॅक्टरीत बनते, बनून तयार होते म्हणजे. उदाहरणार्थ आपण असं म्हणूयात की हा जो मोबाईल आहे माझा, हा कुठेतरी कंपनीत बनलेला असेल. कंपनीत बनलेला असते वेळी त्याला कच्चा एक माल लागला असेल. नंतर ज्या लोकांनी ह्या मोबाईल बनवण्यासाठी काम केलं असेल त्यांना रोजगार त्या कंपनीला द्यावा लागलेला असेल. सुद्धा त्या जे लोकांनी काम केलं त्यांना जो पगार भेटला त्या पगारांची ऍडिशन, सोबतच तिथं लाईट बीट हे जे लागले असतील ना कंपनीत किंवा मशीनला खर्च लागला असेल तो त्यात ऍड केला. सोबतच प्रवास खर्च ऍड केला. गॉट इट. कुठला प्रवास खर्च, अल्टिमेटली त्यांनी वस्तू सामान आणल्या, बाकी सगळ्या गोष्टीला ने लागणारा खर्च. सो फॅक्टरी कॉस्ट म्हणजे काय की जेव्हा एखादी वस्तू मार्केट त्या फॅक्टरीमध्ये बनते म्हणजे बनून तयार होते, तर बनून तयार होण्यापर्यंत जो कुठला खर्च लागतो त्याला म्हणतो आपण फॅक्टर कॉस्ट. आता डेफिनेशन पटकन बघून घेऊ आपण. फॅक्टर कॉस्ट काय की टोटल अमाऊंट आहे विच द मॅन्युफॅक्चर हॅड टू इन्व्हेस्ट इन प्रोडक्शन ऑफ गुड ऑर कमोडिटी. म्हणजे जो मॅन्युफॅक्चरर आहे, जो उत्पादक आहे, जो वस्तूंची निर्मिती करतो, तो जेव्हा एखादी वस्तू बनवण्यासाठी जेवढा पैसा खर्च करतो त्याला आपण असं म्हणत की फॅक्टर कॉस्ट किंवा फॅक्टरी कॉस्ट. समजलं. आता याच्या उलट मार्केट प्राइस म्हणजे काय की त्याची वस्तू तर बनवून तयार झाली, ठीक आहे, त्याची वस्तू बनली 100 रुपयाला. आता जेव्हा आपण मार्केट प्राइस काढतो तेव्हा आपण काय करतो, फॅक्टरी कॉस्ट प्लस इनडायरेक्ट टॅक्सेस. आज आपण म्हणत की आजकालचा हा जीएसटी, कारण जीएसटी हा इनडायरेक्ट टॅक्स आहे, मायनस सबसिडीज. म्हणजे जर सरकारनं किंवा कुठल्या इतर व्यवसायाने जर ते सबसिडी दिली असेल कशासाठी, ती वस्तू निर्माण करण्यासाठी, तर मायनस करतो. उदाहरणार्थ आपण समजू, सोपं उदाहरण आहे बियाणं किंवा मग आपण खतं म्हणत का, बियाणे खतं. आता युरिया भेटते, अजून वेगवेगळ्या प्रकारची खतं आपण वापरतो आपल्या शेतात. तुम्हाला माहिती असेल तर युरिया हा सबसिडाइज्ड रेटने आपल्याला आतापर्यंत भेटायचा म्हणजे. आता कुठं सरकार प्रयत्न करते की प्रत्येक सबसिडी त्याच्या खात्यात टाकून देऊ. सबसिडी भेटायचा म्हणजे काय तर तिची मार्केट प्राइस कशी ठरायची मग की जेवढं त्याला युरिया बनवायला खर्च लागला असेल तो
प्लस मार्केटमध्ये आपण जेव्हा खरेदी करतो त्यावर जो इनडायरेक्ट टॅक्स अप्रत्यक्ष कर म्हणजे आजच्या घडीला तो जीएसटी लागतो तो मायनस सरकारनं जेवढी सबसिडी दिली असेल त्या कंपनीला कशासाठी किंवा कमी किमतीत विका बाबा कारण शेतकऱ्यांना परवडला पाहिजे या अनुषंगाने तर त्या सबसिडीज आपण मायनस करतो ही झाली तुमची मार्केट प्राइस. सो फॅक्टर कॉस्ट तुम्हाला समजली आणि मार्केट प्राइस म्हणजे काय तर फॅक्टर कॉस्ट प्लस इनडायरेक्ट टॅक्सेस मायनस तुमच्या सबसिडी चला आणि हेच तुम्हाला इथे या स्लाइड मध्ये व्यवस्थित समजून सांगितलेलं आहे जे आपण बघितलेलं आहे. ओके आता नॅशनल डोमेस्टिक प्रोडक्ट आतापर्यंत आपण काय बघितलं आतापर्यंत आपण जीडीपी बघितला होता आतापर्यंत आपण जीएनपी बघितला होता. आता आपण बघूयात की नॅशनल डोमेस्टिक प्रोडक्ट नेमकी आहे तरी काय गोष्ट सोपं आहे काही नाही. नॅशनल डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणजेच जीडीपी मायनस डेप्रिसिएशन म्हणजेच घसारा. आता तुम्ही सांगा मला घसारा म्हणजे काय आपण समजून घेऊ. भारतात वस्तू आणि सेवा बनल्या जसं उदाहरणार्थ की हा मोबाईल बनला हा तुमचा चष्मा बनला हा पेन बनला अजून काहीतरी बनला म्हणजे सगळ्या वस्तू बनल्या तर बनवते वेळी या वस्तू ज्या कंपनीच्या माध्यमातून ज्या कुठल्या यंत्र असतील किंवा टेक्नॉलॉजी असेल किंवा इतर काही वस्तू असतील किंवा ज्या ठिकाणी बनवलेल्या असतील त्याला त्याची झीज होत नाही काय म्हणजे काय असं होईल का की एक वर्ष ह्या मोबाईल एखाद्या यंत्रणेनं तुम्ही एखाद्या म्हणजे आपण की कंपनी म्हणा किंवा मग एखादी ती जी यंत्र असते त्या यंत्राच्या सहाय्याने बनवले म्हणजे तुम्ही बरोबर एका वर्षानंतर ही यंत्र जसं तसं राहतं का किंवा आपली गाडी एक वर्ष वापरल्यानंतर इथे नवीच्या नवी कोरीच्या कोरी असते काय नाही तिचे चाकं घासतात तिचे ब्रेकचे वायर घासतात तिचे काचाकीचे फुटफाट होतात सीट खराब होते इकडे नट ढिले होतात की नाही म्हणजे सो मग एनडीपी म्हणजे काय करतो आपण की नॅशनल डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणजेच काय तर जीडीपी जे एकूण वर्षात ज्या कुठल्या वस्तू आणि सेवा जेवढ्या तयार झाल्या असतील त्यांचं अंतिम मूल्य म्हणजे जीडीपी मायनस डेप्रिसिएशन म्हणजेच काय तर त्या सगळ्या वस्तू आणि सेवा बनवण्यासाठी ज्या ज्या इतर सगळ्या वस्तूंचा वापर झाला म्हणजे यंत्रांचा झाला असेल व्यक्तींचा झाला असेल इतर कुठल्या वस्तूंचा झाला असेल तर त्यांची जी झीज झाली किंवा त्यांची जी मार्केट व्हॅल्यू आहे त्यात जी घसरण झाली ती आपण मायनस करतो. बघा इथे पटकन तुम्हाला दिसेल की एनडीपी म्हणजे काय तर रिडक्शन इन द व्हॅल्यू ऑफ अन असेट ओव्हर टाइम म्हणजे असेटच आहे ना आपण जर यंत्र मागवत असू तर जर यंत्र एक वर्ष चालेल का जसं आपल्या घरचा फॅन आहे आपल्या घरचा लाईट आहे एका वर्षानंतर त्याचं वय झालंय ना एक वर्ष का तहात राहील म्हणजे नवीन तो तर नाही मग त्याचं जो एक वर्ष आपण वापर करून घेतलेला आहे तो आपण जीडीपी मधनं मायनस करतो आणि जेव्हा आपण त्या वस्तूंची मायनस म्हणजे तो घसारा मायनस करतो तेव्हा आपल्याला भेटते की नेट डोमेस्टिक प्रोडक्ट किंवा मग नॅशनल डोमेस्टिक प्रोडक्ट. ओके पुढे जाऊया. असंच नेट नॅशनल इन्कम आहे सोपं आहे म्हणजे काय तर एनएनपी म्हणजे काय जीएनपी मायनस घसारा. परत घसाऱ्याची डेफिनेशन तेच आहे एनएनपी म्हणजे काय मेजर हाऊ मच अ कंट्री कॅन कन्झ्युम अ गिव्हन पिरियड म्हणजेच आपण कन्झ्युम तर केलेलंच आहे परंतु त्या कन्झ्युम करते वेळेस इतर ज्या गोष्टींची काही घसरण झाली त्यांच्या मूल्यामध्ये जी किंमत झाली मार्केट व्हॅल्यूमध्ये जी कमी आली त्या कमी आपण ते मायनस करतो कशातनं जीएनपी म्हणतात. जीएनपी काय तुम्हाला आपण आधी शिकलेलं आहे म्हणजे ओके. आता बेस इयर काय हे आपण समजूया. ओके आता बेस इयर म्हणजे आपण असं म्हणतो की जसं तुम्हाला माहित आहे की जसं आता आपला पेप्सी बरोबर किंवा आपला ब्रश किंवा इतर वस्तू. आता बघा पेप्सी आपण असं म्हणूयात की 2019 साली इथे लिहितो मी आता इथे लिहितो म्हणजे 2019 साली आणि 2021 सालचं बघूया. पेप्सीची जी एक आपण पेतो ते सलमान खान ऍड करतो ते हुतुम लगा के वाला तर ती होती बाबा 20 रुपयाला आणि ब्रश जो आपण घासतो तो होता 10 रुपयाला. आत्ता काय झालं की 2021 साली तेच पेप्सी त्याच आकाराची तशीच बॉटल तुम्हाला भेटायला लागली 25 रुपयाला तर तुमचा ब्रश हा झाला तुमचा 12 रुपयाला. मग आता काय होतं की हे काय वाढली ही झाली महागाई म्हणजे गॉट इट. सो ऍक्च्युअल प्राइस काय होती त्याची 20 होती आणि हे तुमची 10 होती. सो बेस इयरच्या आधारे आपण काय करतो की सरकार भारतात जेवढ्या कुठल्या वस्तू आणि सेवाचं उत्पादन होतं ना तर त्या उत्पादनांचा एक त्याच्यामध्ये झालेली इन्फ्लेशन म्हणजेच महागाई भविष्यात जी होईल
याचा अंदाज घेण्यासाठी एखाद्या वर्षी ते वर्ष बेस इयर ठरवून त्या वर्षी त्या वस्तू आणि सेवांची जी मूळ किंमत असेल त्याला ग्राह्य धरतात. आणि मग त्याच्या पुढच्या वर्षात म्हणजे येणाऱ्या काही वर्षात जर त्या वस्तू आणि सेवांच्या मूळ किमतीत जर बदल झाला असेल किंवा मूळ किमतीत जर वाढ झाली असेल किंवा घट झाली असेल तर मग इन्फ्लेशन झालं म्हणजेच महागाई झाली किंवा आपलं हे जे आहे म्हणजे महागाई कमी झाली हे समजून घेण्याचं जे तंत्र आहे ते बेस इयरच्या माध्यमातून होतं. आता पटकन आपण बेस इयरची डेफिनेशन बघून घेऊ. काय द बेस इयर ऑफ द नॅशनल अकाउंट इज चोजन टू इनेबल इंटर इयर कंपॅरिझन म्हणजेच दोन किंवा दोनपेक्षा जास्त वर्षांचं कंपॅरिझन करायचंय. इट गिव्स बघा इथं दिसतं an idea about changes in purchasing power and allows calculation of inflation adjusted growth. मला बोललं झाली सांगितलं ना की जर या वर्षी 2019 ला पेप्सीची बॉटल 20 रुपयाला भेटली आणि 2021 साली तीच बॉटल 25 झाली. याचा अर्थ काय की तुम्हाला 5 वर्ष जास्त 5 रुपये जास्त पे करायला लागून राहिले, खर्च करायला लागून राहिले. सो जे 5 रुपये जर तुम्ही इथेच 20 रुपयाची घेतली तर ते तुम्ही 5 रुपये बिस्किटचा पुडा खाल्ला असता किंवा इतर कुठल्या ठिकाणी खर्च केले असते. सो 5 रुपयाला तुमची काय झाली की जी पर्चेसिंग पॉवर होती, खरेदीची क्षमता होती ती खरेदी क्षमता कमी झाली. सो काय होतं की जर बेस इयरच्या माध्यमातून सरकारला एक बजेट ठरवते वेळी किंवा टॅक्सेस लावते वेळी हे अंदाज त्यांना येतो की नेमकं भाववाढ झालेली आहे की वस्तूंचं उत्पादनच वाढलेलं आहे हे समजते. म्हणजे सध्याचा जो बेस इयर आहे तो 2011-12 आहे जो 2004-5 अगोदर होता. तर 11-12ला समजून घ्या या मोबाईलची किंमत जर 10,000 रुपये असेल आणि आज हा मोबाईल जर 20,000 रुपयात झाला असेल तर याचा अर्थ काय की महागाई वाढली, इन्फ्लेशन वाढलं. दिसत मला हे तुमचं इन्फ्लेशन वाढलंय. चला गॉट इट. पुढे जाऊया. आता रिअल जीडीपी आणि नॉमिनल जीडीपी तुम्ही लक्षात घ्या. रिअल जीडीपी म्हणजे काय की जो बेस इयर ज्याच्याविषयी आपण आत्ताच जस्ट चर्चा केलेली आहे म्हणजे हा जो बेस इयर आहे या बेस इयरच्या वर्षी ज्या कुठल्या वस्तू आणि सेवांचं अंतिम मूल्य जे पकडतो आपण आणि तो जो आकडा तयार होतो त्याला आपण जीडीपी म्हणतो, त्याला आपण म्हणूया की रिअल जीडीपी. ठीक आहे. आपण आताच बोललो ना की बाबा जसं 2011 साली मोबाईलची किंमत 10,000 तेच 2021 साली मोबाईलची किंमत किती झाली 20,000 रुपये झालेली आहे. म्हणजे सो आपण काय म्हणूया की आज जर मला 2021 साली जर रिअल जीडीपी काढायचा असेल तर मी काय करीन की या मोबाईलची किंमत मी 10,000 पकडीन कारण बेस इयर ती आहे आपलं. परंतु नॉमिनल जीडीपी म्हणजे काय की त्या वर्षी ज्या वर्षीचा आपण जीडीपी काढतो त्या वर्षी प्रत्येक वस्तू आणि सेवांची जी मार्केट व्हॅल्यू त्या वर्षीची आज मार्केट व्हॅल्यू काय आहे या फोनची 20,000 रुपये. सो नॉमिनल जीडीपी काढते वेळेस त्या वर्षी भारतातील किंवा जगातील आपण भारतातील बोलतोय सध्या भारतातील जीडीपी काढतोय आपण तर भारतातील वस्तू आणि सेवांची जी बाजारू किंमत आहे ती जेव्हा आपण त्या सगळ्यांची ऍडिशन करतो तेव्हा आपला निघतो नॉमिनल जीडीपी. दिसलं मला करंट मार्केट प्राइसवर जे असतं. आणि रिअल जीडीपी म्हणजे काय तर ज्या बेस इयरच्या आधारे बेस इयरच्या वर्षी ज्या कुठल्या वस्तू आणि सेवांची किंमत होती त्याची ऍडिशन. मग इट्स व्हेरी नॅचरल की जर महागाई झाली असेल तर तुम्हाला नॉमिनल जीडीपी हा मोठा झालेला दिसेल कारण आकडा वाढेल ना. आणि जर महागाई कमी झाली किंवा मग घट झाली म्हणजे बरोबर महागाई तर काय होईल की रिअल जीडीपीचा आकडा मोठा दिसेल आणि नॉमिनल जीडीपी तुम्हाला लहान दिसेल. म्हणजे सो तुम्हाला हे समजलं. आपण कसं काढतो बरं हे जनरली तर इन्फ्लेशन भारतात किती वाढलंय याच्यासाठी नॉमिनल जीडीपी आणि रिअल जीडीपी काढला जातो. रिअल जीडीपी हा मूळ किमतीवर असतो तर नॉमिनल जीडीपी हा चालू करंट किमतीवर असल्या कारणानं मग वस्तूंचं मध्ये महागाईचा दर किती वाढलेला आहे याचा मोठा आकडा नजरेसमोर येतोय. म्हणजे आपण चला पटकन पुढे जाऊ. आता हे बेस्ट एक्झाम्पल आहे आपल्याकडे. बघा 2008 साली काय व्हायचं 10 कार जी प्रत्येकी $15,000 ईस्टला भेटायची. सो काय झालं की $1,50,000 कशाची किंमत झाली 10 कारची आणि $20,000 एक ट्रक भेटायचा असे 10 ट्रक झाले तुमचे $2,00,000. हे तर तुम्हाला समजलं. आता हा तुमचा हा नॉमिनल जीडीपी आहे लक्षात घ्या हा नॉमिनल जीडीपी तुमचा. आता आपण बघू 2009 साली 2009 साली सुद्धा 10 कार निर्माण झाली त्या देशात आणि 10 ट्रक निर्माण झाले. परंतु बघा इथं 16,000 झाली कारची म्हणजे प्रत्येकी कारची किंमत झाली $16,000 आणि ट्रकची किंमत झाली $21,000. त्यामुळे तुम्हाला काय दिसेल की इथं $20,000 वाढले
म्हणून काय झालं तर तुम्हाला नॉमिनल जीडीपी फुगला, म्हणजेच बा $20,000 जीडीपी वाढला असं दिसेल. मात्र वस्तूंचं उत्पादन वाढलं नाही. काय वाढलं तर फक्त वस्तू आणि सेवांच्या किमती वाढल्या. लक्षात घ्या की वस्तू आणि सेवांच्या किमती वाढल्या तर देशाला फायदा होत नाही, तोटा होतो. कारण महागाई वाढलेली असते आणि महागाई वाढल्यामुळे लोकांची खरेदी क्षमता, परचेसिंग पॉवर कमी होऊन जाते. कारण लोक थोड्या पैशात बाकी इतरही चांगल्या सोयी सुद्धा घेऊ शकले असते. मात्र इथे तसं होत नाही. म्हणून मग रिअल जीडीपी आपण काय करतो की तसं 2008चा रिअल जीडीपी आणि नॉमिनल जीडीपी एकच असणार आहे. कारण जर आपण 2008 हे बेस इयर पकडलं तर मात्र 2009 सालचा नॉमिनल जीडीपी $20,000 वाढलेला आहे. पण रिअल जीडीपी कसा आहे तर सारखाच आहे. कारण वस्तूंचं संख्यात्मक उत्पादन वाढलेलं नाहीये, त्याचा भाव वाढले, किंमत वाढली, म्हणून मोठा दिसतो. रिअल जीडीपी आहे तेवढाच आहे, म्हणजे तो तुम्हाला समजलेलं त्याच्यापेक्षा आहे. चला पुढे जाऊयात. आता रिअल जीडीपी, बेस इयर, नॉमिनल जीडीपी आणि जीडीपी रिफ्लेक्टर सम हाऊ दी अदर ह्या सारख्याच कॉन्सेप्ट आहे. आता कसं म्हणणार बाबा जीडीपी डिफ्लेक्टरची ही बघा इथं दिसतं डेफिनेशन काय. नॉमिनल जीडीपी म्हणजे नॉर्मल जीडीपी भागेला रिअल जीडीपी गुणिला 100. परत कशासाठी करतो आपण हे बाबा, इन्फ्लेशन किती वाढलेलं आहे याच्यासाठी आपण हे करतो. डिफ्लेक्टर म्हणजे कमी जास्त खाली वरती होणं. तर जीडीपी किती खाली वरती झालेला आहे. मग नॉमिनल किंवा रिअल जीडीपी जो बेस इयरला किती जीडीपी होता, जो रिअल जीडीपी पकडतो, आणि आजच्या वेळेला किती जीडीपी आहे, हा जो किती वाढलेला आहे किंवा किती कमी झालेला आहे हे मोजण्यासाठीचं जे कुठलं एक चक्र आहे, ज्या डेफिनेशन त्याला आपण जीडीपी डिफ्लेक्टर असं म्हणतो. तर बघा ते काय म्हणते, जीडीपी इट मेजर्स द इम्पॅक्ट ऑफ इन्फ्लेशन, आधीच बोललो मला, ऑन जीडीपी ऑफ एन इकॉनॉमी ड्युरिंग अ पिरियड ऑफ वन स्पेसिफिक फिस्कल इयर. म्हटलं तुम्हाला मी 2009चं जीडीपी डिफ्लेक्टर काढा, 2010चं काढा, 2020चं काढा. जर वस्तूंची किंमत वाढली असेल किंवा कमी झाली असेल तर साहजिकच आहे, कारण वस्तू सारख्या तर राहणार नाही आणि प्रत्येक वस्तू किंमत सारखीच राहील काय किंवा सारख्याच वाढतील का, ते तसंही होणार नाही. म्हणजे सो यासाठी आपण काढतो जीडीपी डिफ्लेक्टर. सो आजचा आपण बेसिक कॉन्सेप्ट घेतोय. तुम्ही अभ्यास करताना हे समजून घ्या की मी ज्या शिकवतो त्या गोष्टी तुम्ही त्या दिवशीच पुस्तकातून वाचा, खाली कमेंट करा. नसेल समजलं तर तेही सांग, म्हणजे आपण त्या डिस्कस करू. पण जोपर्यंत तुम्हाला समजत नाही तोपर्यंत माझा शिकवण्याचा काहीच अर्थ नाही. सो तुम्ही ते समजून घ्या. नाही समजलं तर मला विचारा, म्हणजे डेफिनेटली विचारा. सो गुड बाय.